उद्या 19 मार्च 2026 पासून चैत्र नवरात्रीला आरंभ होत आहे. तर चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची याचा व्हिडिओही मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगोदर टाकलेला आहे. पण ज्यांच्या घरी घटस्थापना केली जात नाही तर त्यांनी नवरात्रीमध्ये देवीची सेवा कशी करायची किंवा अखंड दिवा कसा लावायचा, कलश स्थापना कशी करायची या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. चैत्र नवरात्री असू देत किंवा शारदीय नवरात्र असू दे, नवरात्रीमध्ये जसं घटस्थापनेला महत्त्व आहे तसंच अखंड दिव्यालाही तितकंच महत्त्व आहे. कारण अखंड दिवा हा घरात प्रकाश निर्माण करत असतो आणि जेवढा दिव्याचा प्रकाश तेवढंच आपलं आयुष्य हे उजळून निघत असतं, तेजोमय होत असतं. त्यामुळं नवरात्रीमध्ये अखंड दिवा अवश्य लावा. तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल, पण अखंड दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळं अखंड दिवा कसा लावायचा हे आपण पुढे बघणारच आहोत. आपल्याला माहिती आहे की आपली कोणतीही पूजा जर आपण करणार असतो तर त्याच्या अगोदर आपण दीप प्रज्वलित करतो. त्याचा अर्थ काय असतो तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण अग्नीच्या साक्षीनं करत असतो. त्यामुळे तुम्हाला इथंच कळत असेल की अखंड दिव्याला किंवा दीप प्रज्वलन करण्याला किती महत्त्व आहे. तर ज्यांच्या घरी घटस्थापना केली जात नाही तर त्यांनी काय करायचं की त्यांनी कलश स्थापना तुम्ही करू शकता. मी व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीनं एक कलश घ्यायचा, स्वच्छ कलश घासून पुसून धुवून घ्यायचा. त्याच्यावरती छान असं स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक कसं काढायचं हेही मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. अधिक चिन्ह काढून त्या पद्धतीनं स्वस्तिक कधीही काढायचं नाही, कारण ती पद्धत चुकीची आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर कडेला त्याच्या 5ही बाजूला 5 बोटं उमटवायची हळदी कुंकवाची आणि त्याच्यानंतरच आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचं आहे. कलशाच्या मुखाला आपल्याला कल्हावा बांधून घ्यायचा आहे, लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कलश स्थापना करायची आहे. एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. कलश हा आपला कुलदैवतेचा कलश असतो. ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही पण ज्यांना देवीची पूजा करायची, देवीची सेवा करायची इच्छा आहे, मनापासून वाटतं त्यांना की देवीचा आशीर्वाद मिळावा, तर त्यांनी कलश स्थापना केली तरीही चालू शकतं. अशा पद्धतीनं कलश ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी हे अगदी पूर्ण भरूनही टाकायचं नाही, तर 80% पाणी भरायचं. त्याच्यामध्ये एक सुपारी, त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं, हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 नागवेलीची पानं ठेवायची आहेत. तुम्ही नागवेलीची पानं ठेवू शकता, नाही तर मग आंब्याची पानं ठेवली तरीही चालू शकतं. जेवढं नागवेलीच्या पानांना महत्त्व आहे तेवढेच आंब्याचे डहाळेही अत्यंत शुभ असतात. त्यामुळं आंब्याची पानं ठेवली तरीही तुम्हाला चालू शकतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक नारळ ठेवायचा. नारळाचीही आपण हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. कलशाची पूजा झाल्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. खरं तर अखंड दिवा जर तुम्ही लावणार असाल तर कलश स्थापनेच्या अगोदरच तुम्हाला अखंड दिवा हा लावून घ्यायचा आहे. कलशाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, कारण आपण कुलदेवता स्वरूपात किंवा आई भगवती स्वरूपात कलशाची स्थापना केलेली असते. प्रत्येकाच्याच घरात या चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात नाही, पण ज्यांच्या घरी केली जाते त्यांनीही अशाच पद्धतीनं घटस्थापनाही करायची. आणि अखंड दिवा कसा लावायचा तर एक पाट घ्यायचा, त्याच्यावरती एक नवं कोरं वस्त्र टाकायचं, त्याच्यावरती तांदळाची रास करायची आणि व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीनं तांदळाचं अष्टदल कमल काढून घ्यायचं. कारण अष्टदल कमल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. अष्टदल कमल जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही फक्त तांदळाची रास करूनही कलश मांडू शकता, पण व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीनं अगदी साधं सोपं अष्टदल तुम्हाला काढता येतं. त्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि नंतरच त्याच्यावरती कलश स्थापन करायचं आहे. ज्यांना तांदळाने अष्टदल कमल काढता येत नाही त्यांनी हळदी कुंकवानी अष्टदल कमल काढलं आणि त्याच्यावरती आपल्याला अखंड दिवा लावला तरीही चालू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वात कशी करायची, तर वातीसाठी लागणारा कापूस हा अगदी
चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. कारण काही कापूस असे असतात की ते कापूस पेटवल्यानंतर ते शेवटपर्यंत जळतात. तर अशा पद्धतीचा कापूस आपण घ्यायचा नाही आहे. अगोदर तुम्ही ट्राय करून बघा आणि चांगल्या क्वालिटीचा कापूस घ्या. घरात जुने लोक असतील तर त्यांना हा कापूस वळून द्यायला सांगा. कारण कापूस जेवढा घट्ट वळला जातो तेवढीच ही वात जास्त तेल पीत नाही असं म्हणतात. आणि दिव्याला कधीही सिंगल वात घालायची नाही, तर डबलची वात करायची आणि ती वात आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे. स्वच्छ आणि चांगल्या क्वालिटीचा कापूस घेऊन अगदी घट्ट अशी वात वळायची आहे, ती डबल करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला दिव्यामध्ये ती वात घालायची आहे. हे मी पुन्हा एकदा सांगते, कारण जेवढी घट्ट वात असेल तेवढाच दिवा हा जास्त तेलही पीत नाही आणि अखंड असा व्यवस्थित चालू राहतो. त्याच्यानंतर आपल्याला दिवा हा पेटवून घ्यायचा आहे. दिव्याची वात अगदी जास्त प्रमाणातही वरती काढायची नाही आणि अगदी छोटीही काढायची नाही. जर वात छोटी वर काढली तर तो विझण्याची शक्यता असते आणि जर वात मोठी काढली तर काजळी जास्त पकडते आणि तेलही जास्त लागतं. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता. दिव्यासाठी छान असं डेकोरेशन तुम्ही करू शकता. अखंड दिव्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा पितळेचाच दिवा शक्यतो वापरा किंवा काचेने झाकलेलेही दिवे मिळतात, तशा पद्धतीचा दिवा वापरला तरीही चालू शकतं. पण जर तुम्ही दगडाचा किंवा मातीचा ज्या पद्धतीनं पणत्या असतात तशा पद्धतीचे जर तुम्ही दिवे लावणार असाल तर त्याची वात ही वरती नसते, एका बाजूला असते. तर त्याची दिशा कोणती असावी याला ही काही महत्त्व आहे. कारण जेव्हा दिव्याचं तोंड हे पूर्व दिशेला असतं तेव्हा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभतं. तर ज्यावेळी दिव्याचं तोंड हे पश्चिम दिशेला असतं त्यावेळी घरात सुख समृद्धी नांदते. जेव्हा दिव्याचं तोंड हे उत्तर दिशेला असतं त्यावेळी घरात धन समृद्धी येते. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. तुम्ही ह्या दिव्याचं तोंड चुकूनही दक्षिण दिशेला करायचं नाही आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळं शक्यतो दिवा हा असा वरती तोंड असणाराच घ्यायचा. नसेल तर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला तुम्ही दिव्याचं तोंड हे करू शकता. अखंड दिवा म्हणजे अखंड सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरात सुख, समृद्धी, वैभव नांदावं, घरातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कामामध्ये यश यावं असं जर तुम्हाला वाटत असेल, आपलं आयुष्य दिव्याप्रमाणे प्रकाशमय व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर या नवरात्रीमध्ये नाही उपवास केला, नाही घट बसवले तरीही चालेल, पण घरात अखंड दिवा हा अवश्य लावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण घरात अखंड दिवा लावतो त्यावेळी घर बंद करून कुठंही बाहेर जायचं नाही. एखादी व्यक्ती तरी घरात हवी, कारण अचानक दरवाजातून वारा आला, खिडकीतून वारा आला आणि दिवा विझला तर आपल्याला असं वाटू शकतं की काहीतरी अपशकुन झालाय आणि दिवा विझला. खरं तर असं काहीच नसतं. फक्त याच्यासाठी एखादी तरी व्यक्ती घरात असावी की दिव्यातलं तेल कमी झालंय, जास्त झालंय किंवा याच्या गोष्टींवरती लक्ष राहावं म्हणून. या दिव्याला सारखंही आपण हाताळायला जायचं नाही. ज्यावेळी सकाळी देवपूजा करतो त्यावेळी त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी आपण दिवाबत्ती करतो तेव्हा एकदा त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन कोणत्या गोष्टी टाकायच्या की दिवा तेल जास्त पीत नाही किंवा दिवा असा अखंड व्यवस्थित जळत राहतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तांदूळ. तांदूळ हे पवित्रतेचं प्रतीक आहे आणि थोडंसं तांदूळ हे दिव्यामध्ये टाकल्यानं दिवा हा एकसारखा अनंत गतीनं तेवत राहतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कापूर. तर तुमच्या घरात जर भीमसेनी कापूर असेल तर त्याच्या 2-3 वड्या किंवा नसेल तर साधा कापराच्या 2-3 वड्या या तुम्ही दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण कापूर हा ज्वलनास मदत करतो आणि दिव्यामध्ये कापूर टाकल्यानं त्याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो आणि व्यवस्थित दिवा हा एकसारखा पेटत राहतो. या सगळ्या गोष्टी दिव्यामध्ये टाकल्यामुळे दिवा तेल जास्त पीतही नाही. त्यामुळं या 2 गोष्टी अवश्य पाळा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.